हे इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियामुळं हे उचललं गेलं आणि मग त्यात हे झालं ते असं. तुम्हाला हे कोणी सांगितलं की तुम्हाला जाणवलं की बाबा हे चुकीचं आहे? कारण तेव्हा तुम्ही मगाशी सुरेखा पुणेकरांचा उल्लेख केला, त्यांनी माझ्या मते मला आठवतं आहे त्यांनी एक पत्रकार परिषदही घेतली होती की हे लावणीला बदनाम करण्याचा प्रकार आहे, लावणी अशी होत नसते ज्याचा तुम्ही उल्लेख केला मगाशी की कधी केस मोकळे नसतात लावणीमध्ये, बरोबर बरोबर हो हे झालं. नंतर मी ताईंना भेटले, बोलले, ते तुम्ही सांगितलं. ताईंनी पण मला सपोर्ट पण केला ताईंनी, म्हणजे ओरडले पण पण मला एक आधार पण दिला. मग ते एका कलाकाराला सपोर्ट करणं हे खूप गरजेचं असतं. तर मला ताईंनी ती थाप पण दिली की आत्ता चुकली पण याच्या पुढं व्यवस्थित करायचं आणि करून दाखवायचं. तर ते मी आत्तापर्यंत पाळतेय. पण आणखी दुसरा हा तर पाण्याच्या बाटलीचा एक प्रकार सोडून दिला. म्हणजे माझ्या मते हे कोणाकडनं ऐकलेलं वाक्य होतं, एकतर गोविंदा किंवा माधुरी दीक्षित दोघांपैकी एकाचं वाक्य आहे, मला एक्झॅक्टली आता आठवत नाही. दोघंही फार उत्तम डान्सर आहेत, इंडस्ट्रीतले सगळ्यात बेस्ट डान्सर जर गेल्या काही दशकातले असेल तर ही दोघं निर्विवादपणे आहेत. त्या दोघांपैकी एकाचं वाक्य आहे की डान्स असतो ना हा इथून सुरू होऊन इथे संपतो, चेहऱ्यापर्यंत मूळ डान्स तुमचा, अदाकारी तुमचा तुमच्या एक्सप्रेशन तुमच्या डान्समधला महत्त्वाचा भाग आहे. तर हावभाव तुमचे जे तुम्ही करायचात त्याला पण बऱ्याचदा लोक त्या काळात अश्लीलता म्हणून त्याच्याकडे बघायचं. मग तुम्ही एक तर डान्सर आहात, मग तुम्हाला ही कल्पना असेलच की आपले हावभाव वेगळे होत आहेत का, पण त्याच्यामुळे काही लोकांमध्ये मी त्यावेळेस मी हा कुठल्या गोष्टींचं म्हणजे माझ्या डोक्यातच नव्हतं की अरे आपण हे करतोय तर हे काहीतरी याचं होऊ शकतं, तू काय करतेस म्हणून हे डोक्यातच नव्हतं. करत गेली आणि ते सगळं कुठं झालं आणि जे झालं ते बरं झालं. कुठंतरी मला पण कळलं की मी काय केलं. पण मग त्याच्यानंतर त्या बघा आता कसं असतं ना गौतमी, एखादी कॉन्ट्रोवर्सी होते, वाद होतो, त्या वादाचा फायदाही होत असतो. तुम्हाला असं वाटतं की त्या वादांचा फायदा झाला गौतमी पाटीलला? म्हणता येईल. मी तर म्हणते आजकाल म्हणजे चांगलं म्हणतात लोक नाही का, चांगलं माझं चांगलं बोललं पाहिजे. पण मी तर म्हणते ट्रोल करा. अच्छा. हा आता मला असं झालंय, मग सुरुवातीला त्रास झाला पण आता ट्रोलिंगच्या बाबतीत आता नाही काय वाटत. नाही. बऱ्याचदा ट्रोलिंगमध्ये अत्यंत हीन पातळीची भाषा वापरली जाते. आय एम शुअर की तुम्हालाही फार अशा अत्यंत घाणेरड्या भाषेचा सामना करावा लागेल. सगळ्यात वाईट कुठल्या गोष्टींचं वाटतं? म्हणजे हे ट्रोलिंगमध्ये अशी कुठली गोष्ट बोलली की जी बाकी गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल, पण एखादी गोष्ट असं नाही की बाबा हे नाही बोलायला पाहिजे, की हे लागतं इथे, अशी कुठली गोष्ट आहे? ट्रोलिंग करू दे, काही अडचण नाही. मला ज्या गोष्टीचं वाईट वाटतं त्याचंही करू दे, काही अडचण नाही. पण तुम्ही म्हणताय वाईट कुठल्या गोष्टीचं वाटतं, मी ते म्हणजे तुमच्यासाठी एक सांगते. मी आता हे सगळं व्यवस्थित केलंय. आता माझा कार्यक्रम एकदम छान व्यवस्थित असतो. सगळं छान करूनही एखादं म्हटलं ना की तू अश्लील नाही का, म्हणजे नावं ठेवले जातात, जे मागं ठेवले, जे सुरुवातीला त्या गोष्टीला तेव्हा वाईट वाटतं. म्हणजे आपण एवढं सुधारलोय, आपण एवढं छान करतोय आता की मी प्रॅक्टिस ठेवते, मी छान डान्स करते, मग तरीही नावं ठेवली जातात, तरीही ट्रोल होते. मग का ह्या गोष्टीचं वाईट वाटतं मला. म्हणजे मग सुधरून काही उपयोग नाही आहे का, कधी मी मला स्वतःला विचारते. म्हणजे एवढं सगळं व्यवस्थित करूनही लोक का नावं ठेवतात असं. आणि चाहता वर्ग खूप आहे, पण नावं ठेवणाऱ्यांनी ठेवू दे. माझा चाहता वर्ग, मला जे प्रेम करतात ते लोकांकडे मी लक्ष देते आणि त्यांच्याकडे बघून पुढे जाते. मागे तुमच्याबद्दल अनेक मंडळी मोठी बोलतात. आता अगदी एक कीर्तनकार होते, त्यांचं आता नाव इथे मी घेत नाहीत कारण त्यांच्या समर्थकांना फार आवडत नाहीत, पण एक फार प्रसिद्ध कीर्तनकार आहेत महाराष्ट्रातले. त्यांनी पण तुमच्याबद्दल एकदा टिप्पणी केली होती. तेव्हा काय वाटलं होतं तुम्हाला? तेव्हाही काय मी तुम्हाला काय बोलू. ॲक्च्युली हे सगळं चालूच होतं. म्हणजे माझी परिस्थिती अशी होती त्या काळात की मी उठलं ना की पहिलं फोन बघायचे, बाबा आता काहीतरी नको माझ्या डोक्याला ताप असं म्हणून मी पहिलं फोन चेक करायचे. आता नाही ना, काय एक भीती बसली जाते ना आपल्या जीवाला की आता झोपून उठलं की डोक्यात तेच विचार, परत कोण काही बोललंय का, परत कोणी. म्हणजे मी एवढी हायपर पण झाले होते, म्हणजे मी झोपताना पण दचकून उठून बघायची, काही नाही ना नवीन, मग याला फेस कसं करायचं आता काय, असं ह्या गोष्टी. पण नाही काय, मी ते सगळं नॉर्मल घेत गेली. पण तेव्हा तुम्ही असा निर्णय घेतला होता ट्रोल्सला कंटाळून की मी आता
डान्स आणि शोज बंद करणार असं तुम्ही निर्णय नाही, घेतला नाही, तसं निर्णय कुठेतरी वाचलं मी मग की तुम्ही असा की आता मी सोडून देणार आहे नाही, डान्स ट्रोलिंगचं नाही मी इतर कुठल्या कारणामुळे सोडणार? हा ते माझं व्हिडिओचं झालं होतं ना, त्यावेळेस मी तो निर्णय घेतला होता, पण मी थांबली नाही तिथं. पण त्यावेळेस वाटलं असं, पण नाही केलं मी ते. तेव्हा सुद्धा कॉन्ट्रोवर्सी तुमचा व्हिडिओ तेव्हा अर्थात खाजगी काही व्हिडिओ व्हायरल होणं ते एका महिलेचे खूप फेस करताना तेव्हा घरातनं परत काय प्रतिक्रिया तेव्हा त्रास झाला त्या गोष्टीचा खूप एक महिला म्हणून काय काय कुठल्या गोष्टींना सामोरे जावं लागलं तेव्हा घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या आई काय म्हटली आता काय बोलणार दादा यावर विषयच नाही. आता किती त्रास झाला असेल हे आमच्या जीवाला माहिती, मायलेकीला की काय झालं असणार आहे. आपल्याला कोणतरी मागे खेचते का जाणीवपूर्वक ह्या गोष्टी केल्या असं वाटलं तुम्हाला? तसं पण वाटलं. बऱ्याच गोष्टी झाल्या त्यावेळेस. आता काय, पण ठीक आहे ना, काही अडचण नाही. आता नाही काय वाटत. तुम्ही आता बोलताना हसता पण डोळ्यात पाणी येतं. चालायचं आणि पुढे जायचं असं. पण सोडून देतो तुम्हाला त्या काळात स्पर्धा तुमच्या म्हणजे त्या आम्ही अनेक बघायचो की तुमच्या स्पर्धकही तिथे काय असायचे, तुमच्यासोबत काम करणारे काही असायचे ते लोक, त्याच्यातून सुद्धा काही म्हणजे स्पर्धा तर खूप अचानक आपण एक माणूस पुढे गेला की बाकीच्यांना त्याचा खूप त्रास होतो. असा गौतमी पाटीलला काही त्रास झाला? नाही, अजिबात नाही. माझ्यावर प्रेम करणारे कमी नाही झालेले, उलट महिला वर्ग वाढलेत. म्हणजे सुरुवात अशी होती की हे सगळी जेंट्स पण महिला नाही. सुरुवातीची परिस्थिती अशी होती की सगळे जेंट्स भरले, सगळे जेंट्स लोक आलेत कार्यक्रमाला, पण महिला नाही. आता एकदम उलट झालंय आणि हे छान वाटतं की भरभरून महिला वर्ग कार्यक्रमाला, म्हणजे सगळे महिलाच असतात आणि एन्जॉय करतात ना. म्हणजे मी एंट्रीला आली की आमचं गाणं लागलं, माझं गाणं लागलं की झालं ना, म्हणजे ते पण डान्स करतात. हा फरक आहे. हा झाला महिला म्हणजे नंतर तुमच्या शोजला महिला खूप यायला लागल्या हे आम्ही बघितलं. पूर्वी जेव्हा तुमच्या सुरुवातीचे व्हिडिओ बघायचो तेव्हा खूप असे मी जसं मगाशी उल्लेख केला की टोप्या उडवणं, फेटे उडवणं लोक येतात. मला गौतमी पाटील हा प्रश्न आवर्जून विचारायचा आहे. मी तुमचं वय विचारणार नाही, पण तुम्ही जेव्हा स्टेजवरती डान्स करतात समोर प्रेक्षक असतात आणि मी अगदी स्पष्टपणे बोलतो, डान्स करताना महिलेकडे बघताना फार तिथे एखादा रसिक म्हणून येणारा प्रेक्षक असतो नक्कीच, त्यांच्याबद्दल नाहीये. पण एखादा 16-17 वर्षाचा मिसरूड न फुटलेला पोरगा असतो, तो तिथून काहीतरी टिप्पणी करत असतो. एखाद्या आपल्या आजोबांच्या वयाचा माणूस समोर असतो, तोही आपल्याकडे एका विशिष्ट नजरेने बघत असतो. हे बघताना पहिलं रिॲक्शन सुरुवातीला जेव्हा बघायचं तेव्हा काय वाटायचं की अरे हा तर आपल्या आजोबांच्या वयाचा माणूस. पहिलं म्हणजे आता समजा मी असं डान्स करते आणि समोर माझ्या कोणीतरी मला असं हावभाव करणं किंवा काहीतरी बोलणं, मी पहिल्यांदा सोडते, मी दुसऱ्यांदाही सोडते, मी नाही लक्ष देत. पण तिसऱ्यांदा तो कंटिन्यू तेच करत असेल तर मी माईक हातात घेते. अच्छा. हो, आणि मी डायरेक्ट ऑन द स्पॉट त्याला खुणवते आणि त्याला बोलते की तुझ्या घरी आई बहीण नाहीये का, की तू इथे येऊन असं काही करतोय. मग मी डायरेक्ट बोलते. काही लोक लाजले पण आहेत, काही निघून गेलेत, काही लोकांनी म्हणजे ह्या गोष्टी घडल्यात. आणि आज आम्ही कलाकार आहे, आम्ही डान्स करतो. प्रत्येक ठिकाणी दादा वेगवेगळी लोक मिळत असतात आम्हाला. असं नाही की चांगलाच माणूस मिळणार आहे, प्रत्येक ठिकाणी बरेच वेगवेगळी लोक मिळत असतात. मग त्यामध्ये असं काहीतरी घडतं, मग याला फेस करणं माझं काम आहे, पण किती करणं हे लिमिट असतं. मग मी त्यावेळेस बोलते. अच्छा. मी नाही. तुम्ही जे हे करता ना याला आपण आमच्या भाषेत आम्ही याला पब्लिक शेमिंग म्हणतो आणि करायला फार डेअरिंग लागतं. असं तुम्ही ते एवढ्या हजार लोकांचं उदाहरण एखाद्या माणसाला कॉल आउट करून बोट दाखवणं की तू चुकीचं करतोय, असे पण प्रसंग भरपूर वेळा असले. त्यातला एखादा कुठला सगळ्यात वाईट असा एखादा प्रसंग आठवतो शेअर करू शकता जो तुम्ही आमच्यासोबत? हे सगळे वाईटच आहेत बघा माझ्यासाठी. त्यातला एखादा अजून की असा एखादा पिन पॉईंट करून आठवण्यासारखा की बाबा असं घडलं होतं की एखाद्याने खूपच वाईट बर्ताव केला, म्हणजे तुम्हाला लागलं किंवा पहिल्यांदा तुम्ही असं वाटलं की आता माईक घेऊन सांगायचं या माणसाला की काय करतो, असं कधी पहिल्यांदा कधी घडलं? मी ज्या वेळेस माईक घेतलाय ना हातात त्यावेळेस ते ओव्हरच आहे, विनाकारण नाही घेणार. असं नॉर्मल असेल कोण तर नाही घेणार. पहिल्यांदा कधी वाटलं की आपण ह्याला आता माईक घ्यावा, एक पहिल्यांदा कुठली गोष्ट घडली असेल की आता घ्यावं आणि सांगावं की ह्याला हा जर आतीच करतोय? नाही, पहिल्यांदा नाही आठवत म्हणजे असं. पण तरी एखादा असा की प्रसंग की जेव्हा तुम्हाला वाटलं की अरे म्हणजे मी लेटेस्टची गोष्ट सांगू शकते तुम्हाला, पण मला आठवत नाही. म्हणजे पहिल्यांदाच नाही आठवत, पण आता लेटेस्टची गोष्टच आहे. कार्यक्रम होता आणि मला पोरींनी सांगितलं, पहिलं माझी लास्टला एंट्री असते, ताई तो पोरग सारखं असं करतंय नाही का, चुकीचं हे करतंय. मी म्हटलं थांब मला जाऊ दे.